नमस्कार मंडळी, मी वर्षा स्वागत करते आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सगळे? तुम्ही तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी माहेरी आले होते. तर माहेरी आली नाही तर एकच फरमाईश असते की बाबा तू बिर्याणी बनव. तर इथं ना मी आज मटण बिर्याणी बनवते, तीही चुलीवर. ना की ही साधी बिर्याणी आहे ना दम बिर्याणी, एकदम अशी जुन्या पद्धतीने आणि चुलीवरची बिर्याणी. टेस्ट मात्र एक नंबर असते बरं का याची. सुरुवातीला मी मटण मॅरिनेटसाठी टाकलं. इथं यामध्ये मी लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिन्याची बारीक पेस्ट बनवून त्यामध्ये टाकली. बारीक चिरलेला टमाटर आणि धना पावडर, जिरे पावडर, हळद आणि मीठ. आणि इथं मी सवयीचा बिर्याणी मसाला घेतला आहे बरं का, मटण बिर्याणीचा मसाला आहे, त्यामुळे बिर्याणीला एक नंबर चव येते. आता हे मटण आपल्याला अर्धा ते पाऊण तास तुम्हाला मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. आता मी यामध्ये दही, 1 वाटी दही घातले आणि 3 अंडे घातलेत. अंड्यामुळं आणि दह्यामुळं मॅरिनेट खूप छान होतं. आता आपल्याला हे अर्धा ते पाऊण तास मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, तुम्ही टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे. मटण असं मस्त असं मॅरिनेट होईपर्यंत म्हटलं तांदूळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं मी भिजत ठेवते. त्यानंतर पाण्याला उकळी आली ते पाण्यातले तांदूळ आता मी टाकून घेणार आहे शिजायला. तर इथं मी वरून मीठ टाकते. 10-15 मिनटं मिठाला पाणी सुटलं मग नंतर छान असं हलवून परत 10-15 मिनटासाठी आपल्याला मॅरिनेट करायचं. इकडं मी राईस शिजत घालत होते तोपर्यंत वहिनीने छान असं क्रिस्पी, वहिनींचा इकडं कांदा तळायला चालू होतं. आणि आत्ता राहिला भात मी किती पर्सेंट शिजवते, तर मी 90% शिजवते. मी तांदूळ शिजवून न काढताना पाणी त्यामध्ये कमी घालते. छान असा राईस शिजवून घेतल्यानंतर मी इकडं आता मटण त्याच पातेल्यामध्ये शिजायला टाकले, त्यामुळं आपल्याला भांड्याचा जास्त पसारा होणार नाही. हा एक आपला प्लस पॉईंट आहे बरं का. मस्त असं मटण शिजायला टाकलं. आणि मॅरिनेट जर तुम्ही छान केलं मटणसुद्धा जास्त वेळ घेत नाही बरं का शिजायला. त्यावरती झाकून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे बरं का. हे बघा, इकडं आपला राईस किती छान शिजला आहे आणि राईस तुटत नाही, हा असा राहतो बरं का. थंड झाल्यानंतर मटण शिजवून घेतल्यानंतर मी हे सगळं मटण साईडला काढलं आणि त्याच पातेल्यात आपल्याला आता मॅरिनेट करायचं आहे. राईस थंड झाला होता त्यामुळं जरा चिटकेल एकामेकाला, तर तुम्ही हाताला ते हाताने असं चोळून मस्त असं सुट्टा करा राईस. आणि आमच्या इकडं संध्याकाळी लाईट जाते, त्यामुळं तसंच आमचं टॉर्च लावून चालू होतं हे. आता आपल्याला हे लेअर देऊन थोडंसं याला दम द्यायचं आहे. तसा तर मी प्रॉपर दम देत नाही बरं का. चुलीवरती आरावर एक 15 ते 20 मिनटं जर ठेवलं पूर्ण मटणाचा सगळा वास आहे ती राईसला लागतो आणि चव एक नंबर येते आणि त्यापेक्षाही सुंदर कलर येतो. आता मॅरिनेट करताना मी सुरुवातीला खाली थोडा राईस टाकते आणि रस्सा असला तर तुम्ही रस्सा टाका. आणि त्यामध्ये वरून कोथिंबीर, क्रिस्पी असा कांदा आणि मटण टाकून कोथिंबीर आणि पुदिना जो आपण एकत्र चिरून घेतला होता ते टाकायचं आहे. आणि इकडं मी आरावरती चुलीच्या हे पातेलं ठेवलं आणि त्यावरती थोडंसं वजन ठेवलं. आता 15 ते 20 मिनटं ठेवून काढल्यानंतर हे बघा, एक नंबर असा कलर येतो बिर्याणीला आणि टेस्ट आणि वास तर एवढा मस्त येतो, बापरे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही अशी बिर्याणी. खायला पण तेवढीच भारी लागते आणि करायला सोपी आहे बरं का. दम बिर्याणी तुम्ही केली असेल तर तुम्हाला पण माहीत आहे त्यासाठी किती अट्टहास आहे. तर ही एक नंबर अशी बिर्याणी होते. कसा वाटला आपला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. मस्त असे शेतातले, रानातले आणि गावाकडच्या जीवनाचे प्लस थोडेसे असे मस्त असं रेसिपीचे आणि साध्या रेसिपी भेटतील बरं का तुम्हाला आपल्या चॅनलवरती. या सगळ्याचे व्हिडिओ बघायला बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका बरं का. म्हणजे आपले जेवढे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच दिसतील. आणि बिर्याणीचा कलर तर बघा, कलर बघून तुम्हाला कळलंच असेल की बिर्याणी किती टेस्टी. तर तुम्हीही नक्की एकदा अशी ट्राय करा आणि कशी झाली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.